साहेब, आपण दावा करतायत की ते जी जी काही जमीन आहे ती सगळी आपलीच आहे. काय काय आधार आहे त्याला? ती जी जमीन आहे ती महाराज लोकांनी जी धोत्रेंना जयस्वालने विकली ती 2 एकर होती, जी की जयस्वालला महाराजांनी विकली. तर हे धोत्रीत 4.5 एकर कुठून येईल? आणि माझी तिथं 8 एकर असून उर्वरित 4.5 एकर ही रंगाबुवाची नात मीराबाई यांनी मला वाहण्यासाठी ही करारनामा करून दिलेला आहे. त्याच्यामुळे ही जमीन ही मीराबाई तर्फे माझीच आहे. त्यांचे ते त्या गटामध्ये 2 गट त्यांनी सांगतायत की बाबा 361 आणि 359 असा त्यांचा दावा आहे त्या गटामध्ये. ते बरोबर आहे का? चुकीचं आहे ना. कारण ज्या माणसाला जमीनच 2 एकर ते 4.5 एकर किंवा 6.5 एकर कसा विकू शकतो? कारण त्या ह्याच्यामध्ये 143 हा सर्वे नंबर, त्यामधून दिगंबर बुवानी दीपक प्रसादला फक्त 2 एकरची रजिस्ट्री, त्याच्या रजिस्ट्रीचा नंबर आहे 2245, ते आहे 74ची. आणि त्या एकाच रजिस्ट्रीवरती त्यांनी 2 फेर घेतले, एक दिगंबर बुवाचा आणि दुसरा दौलाबुवाचा. जेव्हा की दौलाबुवानं कधीही रजिस्ट्री करून दिली नाही. त्याच 2 एकरच्या रजिस्ट्रीचे त्यांनी 1025 आणि 1026 असे 2 फेर घेतले आणि त्यांनी 359वरती आणि 361वरती त्याच फेरचा वापर केला, जी की 2च एकरची रजिस्ट्री झालेली आहे. विश्वनाथ धोत्रे आत्महत्या करतो म्हणलं म्हणजे त्याच्यावर बेकायदेशीर आहे ना ते आत्महत्या. कायदेशीर जर काही बाब असेल तर त्याला मी जबाबदार आहे. जेव्हा की त्याला तिथं जमीनच नाही, आणि एकतर जमीन घेताना तुम्ही त्या जमिनीचे पूर्ण कागदपत्र पाहिल्याच्या नंतर मालकाचा ताबा, आणि जमीन विकत घेतल्याच्या नंतर त्या जमिनीची पूर्ण भूमी अभिलेखद्वारे मोजणी करून हद्द खुणा करून फिक्स करायला पाहिजे आणि मालकाकडून ताबा घ्यायला पाहिजे. त्या मालकाचा ताबा नव्हता तर ह्यांना ताबा कुठून देईल? मग हे आत्महत्या करण्याचा हे माझ्यावरती तर ते अन्यायच आहे ना, की एक काहीतरी सांगायचं खोटं आणि मी त्याच्याबद्दल आत्महत्या करतो. त्यांनी जो आत्महत्या करतो तो बेकायदेशीररित्या प्रशासनावरती दबाव आणून ते प्रशासनाला धमकी देतो. कारण त्यांनी माझ्या शेतातून ऊस चोरीला नेला, माझ्या शेळ्यांच्या चाऱ्याची नासधूस केली, असा अर्ज ह्या पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित आहे. त्यावर आणखी कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्याला असं वाटतं की बा मला पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन त्यालाच मदत करत आहे, माझ्या विरोधात कसली कारवाई केलेली नाही. त्याच्यामुळे त्याचा धीर वाढतो आहे आणि शासनाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला महसूल प्रशासनानं ताबा दिला होता असं तुम्ही एक नमूद केलं होतं. हां, मला महसूल प्रशासनाने 1987च्या डिक्री आधारे आपले तहसीलदार पूर्णा यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये त्या जमिनीचा ताबा दिलेला होता. त्याचे रीतसर कागदपत्र मी आपल्याला दाखवू शकतो. काय पुढची भूमिका काय असेल आपली आता? पुढची भूमिका ही माझ्यापेक्षा जे ओरिजिनल मालकाची नात आहे तिनं असं ऐकलं की दावा दाखल केलेला आहे किंवा ह्या लोकांचा ह्या जमिनीशी काही संबंध नाही, माझ्या आजोबांनी यांना कधीही जमीन विकलेली नाही, त्याच्यामुळे ह्या जमिनीचा आणि यांचा काही संबंध नाही. तर त्यांचं हे 7/12 रद्द करून माझं नाव लावावं असं त्यांनी नाही, तुमची काय भूमिका आहे आता पुढची? तुम्ही काय करणार आता? त्यांनी म्हणले की बाबा मी आत्महत्या करणार वगैरे वगैरे, तुम्ही काय त्याला मी आता पोलीस प्रशासनाला अर्ज देईल की माझ्या विरोधात कशाबद्दल काय संबंध आहे माझा. जे काही तो जो ब्लॅकमेल करतो प्रशासनाला, त्यांनी कायदेशीर चौकशी करावी आणि नंतर हे करावं. मी त्याच्या विरोधामध्ये SP साहेबांना भेटून SP साहेबाला अर्ज वगैरे देणार आहे की साहेब हे चुकीचं आहे आणि मला हे ब्लॅकमेल करून, कारण त्यांनी त्या दिवशीच जवळजवळ परभणीच्या एका गुंडाला, जे काही तडीपार आहे तो त्याचा नातेवाईक असं सांगतो, त्यांनी जवळजवळ 50 ते 60 लोक मला मारण्यासाठी आले होते. पण योगायोगानं त्याच टाईमला पोलिसांची गाडी आल्यामुळे ते पळून गेले. तर त्याच्यामुळं तो काय आहे हे पोलीस प्रशासनानं पाहावं.
धोत्रे साहेब, आपण दावा करतायत की ते जी काही जमीन आहे ती सगळी आपलीच आहे. काय आधार आहे त्याला? ती जी जमीन आहे ती महाराज लोकांनी जी धोत्रेंना जयस्वालने विकली ती 2च एकर होती, जी की जयस्वालला महाराजांनी विकली. तर हे धोत्रीत 4.5 एकर कुठून येईल? आणि माझी तिथं 8 एकर असून उर्वरित 4.5 एकर ही रंगाबुवाची नात मीराबाई यांनी मला वाहण्यासाठी ही करारनामा करून दिलेला आहे. त्याच्यामुळे ही जमीन ही मीराबाईतर्फे माझीच आहे. त्यांचे त्या गटामध्ये 2 गट त्यांनी सांगतायत की बाबा 361 आणि 359 असा त्यांचा दावा आहे त्या गटामध्ये. ते बरोबर आहे का? चुकीचं आहे ना. कारण ज्या माणसाला जमीनच 2 एकर ते 4.5 एकर किंवा 6.5 एकर कसा विकू शकतो? कारण त्या ह्याच्यामध्ये 143 हा सर्वे नंबर, त्यामधून दिगंबर बुवानी दीपक प्रसादला फक्त 2 एकरची रजिस्ट्री, त्याचा रजिस्ट्रीचा नंबर आहे 2245, ते आहे 74ची. आणि त्या एकाच रजिस्ट्रीवरती त्यांनी 2 फेर घेतले, एक दिगंबर बुवाचा आणि दुसरा दौलाबुवाचा. जेव्हा की दौलाबुवानं कधीही रजिस्ट्री करून दिली नाही. त्याच 2 एकरच्या रजिस्ट्रीचे त्यांनी 1025 आणि 1026 असे 2 फेर घेतले आणि त्यांनी 359वरती आणि 361वरती त्याच फेरचा वापर केला, जी की 2च एकरची रजिस्ट्री झालेली आहे. विश्वनाथ धोत्रे आत्महत्या करतो म्हणून लगे म्हणजे त्याच्यावर बेकायदेशीर आहे ना ते आत्महत्या. कायदेशीर जर काही बाब असेल तर त्याला मी जबाबदार आहे. जेव्हा की त्याला तिथं जमीनच नाही, आणि एकतर जमीन घेताना तुम्ही त्या जमिनीचे पूर्ण कागदपत्र पाहिल्याच्या नंतर मालकाचा ताबा आणि जमीन विकत घेतल्याच्या नंतर त्या जमिनीची पूर्ण भूमी अभिलेखद्वारे मोजणी करून हद्द खुणा करून फिक्स करायला पाहिजे आणि मालकाकडून ताबा घ्यायला पाहिजे. त्या मालकाचा ताबा नव्हता तर ह्यांना ताबा कुठून देईल? मग हे आत्महत्या करण्याचं हे माझ्यावरती तर ते अन्यायच आहे ना, की एक काहीतरी सांगायचं खोटं आणि मी त्याच्याबद्दल आत्महत्या करतो. त्यांनी जो आत्महत्या करतो तो बेकायदेशीररित्या प्रशासनावरती दबाव आणून ते प्रशासनाला धमकी देतो. कारण त्यांनी माझ्या शेतातून ऊस चोरीला नेला, माझ्या शेळ्यांच्या चाऱ्याची नासधूस केली, असा अर्ज ह्या पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित आहे. त्यावर आणखी कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्याला असं वाटतं की बा मला पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन त्यालाच मदत करत आहे, माझ्या विरोधात कसली कारवाई केलेली नाही. त्याच्यामुळे त्याचा धीर वाढतो आहे आणि शासनाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला महसूल प्रशासनानं ताबा दिला होता असं तुम्ही एक नमूद केलं होतं. हां, मला महसूल प्रशासनाने 1987च्या डिक्री आधारे आपले तहसीलदार पूर्णा यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये त्या जमिनीचा ताबा दिलेला होता. त्याचे रीतसर कागदपत्र मी आपल्याला दाखवू शकतो. काय पुढची भूमिका काय असेल आपली आता? पुढची भूमिका ही माझ्यापेक्षा जे ओरिजिनल मालकाची नात आहे तिनं असं ऐकलं की दावा दाखल केलेला आहे किंवा ह्या लोकांचा ह्या जमिनीशी काही संबंध नाही, माझ्या आजोबांनी यांना कधीही जमीन विकलेली नाही, त्याच्यामुळे ह्या जमिनीचा आणि यांचा काही संबंध नाही. तर त्यांचं हे 7/12 रद्द करून माझं नाव लावावं असं त्यांनी नाही. तुमची काय भूमिका आहे आता पुढची? तुम्ही काय करणार आता? त्यांनी म्हणले की बाबा मी आत्महत्या करणार वगैरे वगैरे, तुम्ही काय मी आता पोलीस प्रशासनाला अर्ज देईल की माझ्या विरोधात कशाबद्दल काय संबंध आहे माझा. जे काही तो जो ब्लॅकमेल करतो प्रशासनाला त्यांनी कायदेशीर चौकशी करावी आणि नंतर हे करावं. मी त्याच्या विरोधामध्ये SP साहेबांना भेटून SP साहेबाला अर्ज वगैरे देणार आहे की साहेब हे चुकीचं आहे आणि मला हे ब्लॅकमेल करून, कारण त्यांनी त्या दिवशीच जवळजवळ परभणीच्या एका गुंडाला जे काही तडीपार आहे तो त्याचा नातेवाईक असं सांगतो, त्यांनी जवळजवळ 50 ते 60 लोक मला मारण्यासाठी आले होते. पण योगायोगानं त्याच टाईमला पोलिसांची गाडी आल्यामुळे ते पळून गेले. तर त्याच्यामुळं तो काय आहे हे प्रशासनानं पोलीस प्रशासनानं पाहावं.